नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा स्फोट झालाय। थेट शिंदेच्या माणसावरती मंत्रालयामध्ये कारवाई करण्यात आली आणि ते पण देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बोलून कारवाई केली आहे। तरी देखील त्या ठिकाणी उपस्थित असणारे शिंदेचे सर्वच्या सर्व मंत्री अतिशय शांतपणे ते प्रकरण पाहत होते। परंतु या संपूर्ण प्रकरणातून देवेंद्र फडणवीस यांना काय सिद्ध करायचे आणि नेमकं त्यांनी काय सिद्ध केलंय, तर पाहूया संपूर्ण प्रकरण काय आहे। तर चला, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो व्हायरल बातमीवरती। मंत्रिमंडळाच्या बैठकीबद्दल गोपनीयता राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे नेहमीच त्या ठिकाणी तत्पर असतात आणि या अगोदर नेहमी असं व्हायचं की त्या ठिकाणी असणाऱ्या बैठकीमध्ये काय निर्णय झाले किंवा त्या ठिकाणी काय बोलणं झालं काय नाही या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी असणारे मंत्री अधिकारी मीडियाला येऊन सांगत असत आणि ही गोष्ट जी आहे देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी खटखट होती आणि त्यासाठी त्यांनी जे त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून मंत्रिमंडळाच्या बैठकी गोपनीय ठेवता याव्या यासाठी डिजिटल केलं आणि त्या ठिकाणी मंत्रालयातील सर्व मंत्र्यांना जे टॅब वगैरे देण्यात आले। या अगोदर व्हायचं असं की मंत्रिमंडळाची बैठक चालू असायची आणि त्या बैठकीमध्ये काय घडतंय काय नाही घडत हे संपूर्ण प्रकरण जे आहे चिठ्ठ्यांवरती लिहून काही मंत्री व त्यांचे अधिकारी थेट त्या ठिकाणी मीडियाला देत असत आणि हे टाळण्यासाठी त्यांनी आणखी एक नियम राखला। त्या ठिकाणी त्यांनी मंत्री व त्यासोबत सचिव दर्जाचे अधिकारीच फक्त आतमध्ये राहू शकतात आणि बाकी संपूर्ण जणांना जे आहे बैठक चालू असताना उठून बाहेर जावं लागतं। आणि असंच मंगळवारी मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावरती बैठक चालू होती आणि बैठकीमध्ये आदेश आला। देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वीय सहाय्यक खासगी सचिव व विशेष अधिकारी सर्वच्या सर्व बाहेर जा। परंतु असा आदेश दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एका खुर्चीवरती एक अधिकारी बसलेला होता आणि त्या अधिकाऱ्याकडे देवेंद्र फडणवीस यांची नजर गेली आणि नजर गेल्यानंतर त्यांनी सर्वात अगोदर त्यांना प्रश्न केला, तुम्ही का बसलात? तर त्यावरती तो अधिकारी म्हणतो, माझ्या मंत्र्यांनी मला इथे बसायला सांगितलंय। आणि ते ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस संतापले आणि त्यांनी थेट पोलिसांना आदेश दिला की या ओएसडींना इथून उचला आणि बाहेर काढा आणि त्यांनी असं केल्यानंतर त्या ठिकाणी असणारे पोलीस आतमध्ये आले आणि त्या खुर्चीवरती बसलेल्या एकनाथ शिंदेच्या मंत्र्याच्या ओएसडीला त्या ठिकाणावरून बाहेर काढण्यात आलं। परंतु हे संपूर्ण घडल्यानंतर यामधून देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय दाखवायचंय, यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक गोष्ट दाखवून दिली की इथे काही झालं तर मोठा भाऊ म्हणून किंवा सत्तेची मोठी पार्टी म्हणून किंवा आमच्याकडे सर्वात जास्त सीट आहे म्हणून अंतिम शब्द हा भाजपचा आणि माझाच राहील। आणि शेवटी त्यांनी हे दाखवून दिलं की या सरकारचा लगाम आणि या सरकारचा बॉस मीच आहे। आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या मंत्र्याच्या माणसावरती कारवाई होत असताना त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे मंत्री फक्त पाहत होते आणि गेल्या अनेक दिवसापासून भाजप व एकनाथ शिंदे यांच्यामधील संबंध ताणले गेलेले आहेत हे आपल्या सर्वांनाच माहित आहे। आणि या कारणास्तव अक्षरशः एकनाथ शिंदे हे जे आहेत दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांना देखील त्यांनी भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केलेली आहे असं देखील बोललं जात आहे। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।